ज्या मुलाला लहानचं मोठं करण्यासाठी बाप रात्रंदिवस राबला, त्याच मुलाने कोर्टाच्या पायऱ्यांवर बापाची कॉलर पकडली. एका खोट्या सईने संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं होतं. आई पायऱ्यांवर बसून ढसाढसा रडत होती आणि मुलगा संपत्तीच्या गर्वात आई वडिलांना अनाथ करत होता. पण या राड्यामागे एक असं सत्य लपलं होतं, जे ऐकून संपूर्ण शहर हादरलं. ते एका सईने नक्की कोणाचा बळी घेतला, जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. जिल्हा न्यायालयाच्या पायऱ्यांवर दुपारी 12च्या सुमारास प्रचंड गर्दी जमली होती. उन्हाचा चटका वाढला होता, पण त्यापेक्षा जास्त उष्णता कोर्टाच्या आवारात चाललेल्या भांडणात होती. तुझी हिंमत कशी झाली मला कोर्टात खेचण्याची? 20 वर्षाचा तरुण समीर त्याच्या वृद्धापकाळाकडे झुकलेल्या वडिलांवर गजानन रावांकडे ओरडत होता. गजानन राव थरथरत्या हातांनी कागदपत्रे सांभाळत होती. समीर बाळा, हे घर तुझ्या आजोबांचं आहे. तू आमची फसवणूक करून सगळी जमीन तुझ्या नावावर केलीस. आम्ही वृद्धापकाळात कुठे जायचं? मला बाळा म्हणू नका. समीरने रागाने बापाचा हात बाजूला झटकला. ती जमीन माझी आहे आणि रस्त्यावर फिरा आहे किंवा वृद्धाश्रमात जा, मला काही देणं घेणं नाही. पायऱ्यांवर बसलेली समीरची आई पार्वतीबाई डोक्याला हात लावून डसाडसा रडत होती. त्यांच्या सभोवताली कोर्टाचे कागदपत्र विखुरलेले होते. ज्या मुलाला हाताच्या फोडासारखं जपलं, तोच आज स्वतःच्या रक्ताचा वैरी बनला होता. गजाननराव हे एका छोट्या गावात राहणारे प्रामाणिक शेतकरी होते. आयुष्यभराची पुंजी आणि वडिलोपार्जित 10 एकर जमीन हीच त्यांची खरी संपत्ती होती. समीर हा त्यांचा एकुलता एक मुलगा. समीरला शहरात शिकवण्यासाठी गजाननरावांनी कर्ज काढले. स्वतःचे पोट मारून त्याला उच्च शिक्षण दिले. पण शहरात गेल्यावर समीरची संगत बिघडली. झटपट श्रीमंत होण्याच्या आणि जुगार सट्ट्याच्या नादात तो मोठ्या कर्जात बुडाला. सावकारांचा आणि वसुली करणाऱ्यांचा तगाडा वाढल्यावर समीरच्या डोक्यात एक भयानक कट शिजला. काही महिन्यापूर्वी समीरने पेन्शन आणि शासकीय योजनांच्या कागदपत्रांवर सही करायची आहे असे सांगून आपले अशिक्षित आणि भोळे आईवडील यांच्याकडून काही स्टॅम्प पेपरवर सह्या आणि अंगठे घेतले. गजाननरावांनी आपल्या स्वतःच्या मुलावर आंधळा विश्वास ठेवला. त्यांना काय माहीत होते की ती सही त्यांच्या स्वतःच्या घराची आणि जमिनीची विक्रीपत्र होती. एका रात्री अचानक काही गुंड गजाननरावांच्या घरी आले आणि त्यांनी घर रिकामे करण्याची धमकी दिली. तेव्हा गजाननरावांना समजले की त्यांच्या मुलाने ती सर्व जमीन 50 लाख रुपयांना एका बिल्डरला विकली आहे आणि पैसे स्वतःच्या खात्यात जमा करून घेतले आहेत. जेव्हा गजाननरावांनी समीरला विचारणा केली, तेव्हा त्याने सरळ सांगितले, तुम्ही आता म्हातारे झालात. मला माझ्या भविष्यासाठी पैशाची गरज होती. उद्याच्या उद्या घर खाली करा, नाहीतर पोलिसांत टाकेन. आई वडिलांच्या पायाखालची जमीन सरकली. गावातल्या काही हितचिंतकांच्या मदतीने गजाननरावांनी समीर विरुद्ध न्यायालयात फसवणुकीचा खटला दाखल केला. आज त्या खटल्याची पहिली सुनावणी होती. कोर्टात न्यायाधीशांनी पुढील तारीख दिली, पण कोर्टाच्या बाहेर पडताच समीरने आई वडिलांना गाठले आणि तिथेच वाद सुरू झाला. समीरने गजाननरावांची कॉलर पकडली. माझ्या विरुद्ध केस लढायला पैसे कुठून आणणार? भिकेला लावीन तुम्हाला. कोर्टाबाहेरील वकील आणि नागरिक जमा झाले. समीरचा हा निर्लज्जपणा पाहून उपस्थितांपैकी एकाने हस्तक्षेप केला आणि समीरला मागे ढकलले. गजाननराव अश्रुपूर्ण डोळ्यांनी समीरकडे पाहत म्हणाले, समीर, पैशाच्या मोहाने तुला एवढं आंधळं केलं की तू आई वडिलांनाच परक केलंस. पण लक्षात ठेव, अन्यायाने कमावलेला पैसा कधीच टिकत नाही. समीर हसला आणि म्हणाला, न्यायालयाला फक्त सह्या आणि कागदपत्र दिसतात, भावना नाही. जमीन आता माझी आहे. पण समीरला हे माहीत नव्हते की या संपूर्ण प्रकरणामागे केवळ पैशाचा मोह नव्हता, तर एका असा रहस्यमय धागा होता जो खुद्द समीरलाही माहीत नव्हता. ज्या सहीमुळे आई वडील रस्त्यावर आले, त्याच सहीमुळे एक असा खुलासा होणार होता ज्यामुळे समीरचे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होणार होते. कोर्टाच्या आवारात झालेल्या राड्यानंतर गजाननराव आणि पार्वतीबाई अत्यंत खचलेल्या अवस्थेत रस्त्यावर आले. अंगावरचे कपडे आणि हातातील कोर्टाची एक प्लास्टिकची पिशवी, ह्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे काही उरले नव्हते. ज्या मुलासाठी त्यांनी आयुष्यभर कष्ट केले, त्यांनीच त्यांना अशा वळणावर आणून सोडले होते जिथे पुढे फक्त अंधार दिसत होता. गजाननरावांचे वकील
ॲडव्होकेट देशपांडे ज्यांच्या जवळ आले. गजाननराव धीर सोडू नका. कायदा कागदपत्रांवर चालतो हे खरे असले तरी फसवणूक सिद्ध झाली तर कोर्ट समीरला कधीच माफ करणार नाही. पण आपल्याला समीरच्या या अचानक बदललेल्या वर्तनाचा मूळ सुगावा लावावा लागेल. समीरचा खरा चेहरा आणि सावकाराचा जाळ. दुसऱ्या बाजूला समीर कोर्टाबाहेरून थेट शहरातल्या एका मोठ्या हॉटेलमध्ये पोहोचला. तिथे त्याचे मित्र आणि शहरातला मोठा फायनान्सर विकी त्याची वाट पाहत होता. काय झालं समीर? जमिनीची पेपर्स क्लिअर झाले का? विकीने सिगरेटचा धूर सोडत विचारले. हो विकी भाई, म्हाताऱ्याने केस केली आहे पण त्याच्याकडे लढायला पैसेच नाहीत. कोर्टात सही माझीच वैध ठरेल पण मला माझे उरलेले 40 लाख रुपये कधी मिळणार? समीरने उत्सुकतेने विचारले. विकी मिस्किलपणे हसला. पैसे मिळतील समीर, पण आधी जमीन पूर्णपणे माझ्या ताब्यात आली पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, तुला खरोखर वाटतं की मी तुझ्या स्वतःच्या आई वडिलांना फसवून हे सगळं केलं आहेस? समीर थोडा थांबला. त्याचा चेहरा कठोर झाला. त्यांनी माझ्यासाठी केलंच काय? गावातली ती तुटपुंजी जमीन. मला शहरात मोठा बिझनेस करायचा आहे. पैसे जिथून मिळतील तिथे मी जाणार. पण समीरला हे अजिबात माहीत नव्हते की विकी त्याला फक्त वापरून घेत होता. विकीने समीरला जुगारात मुद्दाम हरवले होते आणि त्याच्यावर तब्बल 30 लाखाचे कर्ज लादले होते. हे कर्ज फेडण्यासाठीच समीरने आईवडिलांच्या नकळत जमिनीची खरेदी खत तयार करून घेतली होती. गावातला जुना पुरावा. तिकडे गजाननराव आणि पार्वतीबाईंना गावातल्या एका जुन्या मित्राने सकारामने आपल्या घरी आसरा दिला. सकाराम गजाननरावांना म्हणाला, गजानन, समीर लहानपणापासून असा नव्हता. शहरात गेल्यावरच तो बदलला. पण तुला एक गोष्ट आठवते का? सुमारे 25 वर्षापूर्वी घडलेली ती घटना. पार्वतीबाईंनी दचकून सकारामकडे पाहिले. सकाराम भाऊ, ती गोष्ट इथे नका काढू. त्याचा या प्रकरणाशी काय संबंध आहे पार्वती वहिनी? सकाराम गंभीरपणे म्हणाला. ज्या जमिनीवरून आज समीर तुमच्याशी भांडत आहे ती जमीन आणि समीरचे रक्त यात एक फार मोठे रहस्य आहे. जर आज ते रहस्य बाहेर आले नाही तर गजाननरावांना कधीच न्याय मिळणार नाही. गजाननराव शांत बसून होते. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येत होते. 25 वर्षापूर्वीची ती रात्र त्यांच्या डोळ्यासमोर उभी राहिली. 25 वर्षापूर्वीची ती काळी रात्र. गजाननराव आणि पार्वतीबाईंना लग्नानंतर अनेक वर्ष मूल होत नव्हते. एक दिवस गावात वादळ आले होते. त्या रात्री गजाननरावांना शेतातल्या एका पडक्या मंदिरात एका नवजात लहान मुलाच्या रडण्याचा आवाज आला. कुणीतरी त्या बाळाला तिथे सोडून गेले होते. गजाननराव आणि पार्वतीबाईंनी त्या बाळाला देव बाप्पाचा प्रसाद मानून घरी आणले. त्याचे नाव समीर ठेवले आणि स्वतःच्या पोटाच्या मुलाप्रमाणे लहानचे मोठे केले. हे सत्य संपूर्ण गावात फक्त गजाननराव, पार्वतीबाई आणि सकाराम या तिघांनाच माहीत होते. समीर हा त्यांचा सक्का मुलगा नव्हता. गजाननरावांनी विचार केला होता की हे सत्य ते कधीच समीरला सांगणार नाहीत, कारण त्याला परकेपणाची जाणीव होऊ नये. पण आज त्याच समीरने संपत्तीसाठी त्यांना रस्त्यावर आणले होते. कोर्टातील दुसरी सुनावणी आणि नवीन युक्तिवाद. काही दिवसानंतर न्यायालयात या खटल्याची दुसरी सुनावणी सुरू झाली. ॲडव्होकेट देशपांडे यांनी न्यायाधीशांसमोर युक्तिवाद सुरू केला. माय लॉर्ड, माझे पक्षकार गजाननराव हे निरक्षर आहेत. त्यांच्या मुलाने म्हणजेच प्रतिवादी समीरने पेन्शनच्या नावाखाली त्यांची फसवणूक करून सह्या घेतल्या आहेत. हा उघड विश्वासघात आहे. समीरच्या वकिलाने उत्तर दिले. माय लॉर्ड, सह्या आणि अंगठे दोन्ही कायदेशीर आहेत. गजाननरावांनी स्वइच्छेने ही जमीन समीरच्या नावावर केली आहे. आता जमीन विकल्यानंतर ते जास्त पैशांच्या लाभासाठी मुलावर खोटे आरोप करत आहेत. न्यायाधीश गजाननरावांकडे वळाले आणि विचारले, गजाननराव, तुम्हाला यावर काही सांगायचे आहे का? गजाननराव हळूहळू साक्षीदाराच्या बोटीत उभे राहिले. त्यांच्या चेहऱ्यावर वेदना आणि दुःखाचे भाव स्पष्ट दिसत होते. त्यांनी समीरकडे पाहिले. तो अत्यंत गर्वाने आणि घमंडात उभा होता. गजाननराव म्हणाले, साहेब, मी कोर्टाला कागदपत्राबद्दल काही सांगणार नाही, पण मी आज एक असं सत्य सांगणार आहे जे ऐकून कदाचित मला माझे घर परत मिळणार नाही, पण माझा मुलगा मला फसवत होता याचे उत्तर नक्की मिळेल. संपूर्ण कोर्टात शांतता पसरली.
समीरच्या चेहऱ्यावरचा घमंड थोडा कमी झाला. त्याला उत्सुकता आणि भीती वाटू लागली. गजाननरावांनी खिशातून एक जुना पिवळा पडलेला कागद काढला. तो कागद 25 वर्षापूर्वीचा एका दत्तक विधान किंवा रुग्णालयाचा दाखला नव्हता, तर तो त्या मंदिरातील नोंदणीचा दाखला होता. साहेब, समीर माझा पोटचा मुलगा नाहीच. गजाननरावांचा आवाज थरथरला. कोर्टातील सर्वांनाच मोठा धक्का बसला. समीरच्या पायाखालची जमीन सरकली. तो ओरडला, हे खोटं आहे. तुम्ही संपत्ती वाचवण्यासाठी काहीही बोलत आहात. गजाननराव अश्रू पुसत म्हणाले, नाही समीर, हे सत्य आहे. 25 वर्षापूर्वी मी तुला रस्त्यावरून उचलून आणलं. स्वतः उपाशी राहून तुला शिकवलं, कारण तू मला माझ्या देवासारखा वाटायचास. पण आज मला समजलं, रक्ताचं नातं असो वा नासो, पैशाचा मोह माणसाला जनावर बनवतो. हे ऐकून समीर सुन्न झाला. पण या खुलाशाने प्रकरण संपले नव्हते, कारण या खुलाशामधून एक नवीन आणि भयानक सत्य येणार होते. विकी, ज्याच्याकडे समीरने जमिनी विकली होती, त्याचा या 25 वर्षापूर्वीच्या घटनेशी काय संबंध होता? आणि समीरला ज्याने फसवले, तो विकी नेमका कोण होता? गजाननरावांच्या त्या एका खुलाशाने संपूर्ण न्यायालयात शांतता पसरली होती. समीर सुन्न होऊन साक्षीदाराच्या बोटीत उभा होता. ज्या आईवडिलांनी तो दिवस रात्र कोसत होता, ज्यांना तो निरक्षर आणि निरुपयोगी समजत होता, त्यांनीच त्याला रस्त्यावरून उचलून स्वतःच्या मुलासारखं प्रेमाने वाढवलं होतं. या सत्याचा पचवणं त्याला कठीण जात होतं. पण कथेतील सर्वात मोठा धक्का अजून बाकी होता. विकीची उघड झालेले सत्य. कोर्टात ॲडव्होकेट देशपांडे यांनी पुढील पुरावे सादर करण्यासाठी एक नवीन साक्षीदाराला बोलावले. तो साक्षीदार दुसरा कोणी नसून समीरचा सोबती विकी होता, ज्याला पोलिसांनी काही तासापूर्वीच कोर्टाच्या बाहेरून ताब्यात घेतले होते. ॲडव्होकेट देशपांडे यांनी पोलिसांच्या मदतीने गोळा केलेली सर्व माहिती कोर्टासमोर मांडली. माय लॉर्ड, समीरने ज्या विकी नावाच्या माणसाच्या सांगण्यावरून स्वतःच्या आई वडिलांची फसवणूक केली, त्या विकीचा इतिहास अत्यंत गुन्हेगारीचा स्वरूपाचा आहे. विकी हा दुसरा कोणी नसून 25 वर्षापूर्वी ज्या माणसाने या निष्पाप बाळाला समीरला मंदिरात सोडून पळ काढला होता, त्याच दृष्टाचा मुलगा आहे. हे ऐकताच समीरच्या अंगाचा थरकाप उडाला. ॲडव्होकेट देशपांडे पुढे म्हणाले, विकीला काही महिन्यापूर्वी समजलं होतं की गजाननरावांची ती 10 एकर जमीन अत्यंत मोक्याच्या ठिकाणी आहे आणि तिची किंमत करोडो रुपयांची आहे. तसेच समीर हा त्यांचा सख्या भावाचा सावत्र भाऊ आहे, हेही त्याला ठाऊक होतं. त्यामुळे त्याने समीरला सट्ट्याच्या आणि जुगाराच्या जाळ्यात अडकवून आधी कर्जात बुडवलं आणि नंतर त्याला आई वडिलांविरुद्ध भडकावून ती जमीन बळकावण्याचा कट रचला. समीरचा भ्रमनिरास कोर्टात विकीच्या विरोधात पोलिसांचा संपूर्ण तपास अहवाल आणि कॉल रेकॉर्डिंग सादर करण्यात आले. ज्या रेकॉर्डिंगमध्ये विकी उघडपणे म्हणत होता, समीरला वापरून मी ती जमीन हडप करेन आणि नंतर त्याला रस्त्यावर आणून जुन्या वैराचा बदला घेईन. आपल्याच विश्वासातील माणसाने आपला कसा वापर केला आणि ज्या आई वडिलांनी आयुष्यभर सांभाळलं, त्यांना आपण कसं उद्ध्वस्त केलं, हे जेव्हा समीरला समजलं, तेव्हा त्याच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहू लागल्या. त्याच्या गर्वाचा आणि अहंकाराचा फुगा क्षणात फुटला होता. समीरने कोर्टातच न्यायाधीशांसमोर आणि गजाननरावांच्या पाया पडत आक्रोश केला, बाबा, मला माफ करा. मी पैशाच्या अंधारात इतका आंधळा झालो होतो की मला माझं चांगलं वाईट काहीच समजत नव्हतं. ज्या माणसाने मला फसवलं त्याला मी माझा मित्र मानलं आणि ज्यांनी मला जीवन दिलं त्यांचाच मी बळी दिला. मला शिक्षा द्या बाबा, मला माफ करू नका. पार्वतीबाईंचा मातृभाव गप्प बसू शकला नाही. त्या पायऱ्यांवरून उठून समीर जवळ गेल्या आणि त्यांनी त्याला जवळ घेतले. पण गजाननरावांच्या डोळ्यात दुःखासोबतच कायद्याचा आदर होता. कोर्टात न्यायाधीशांनी सर्व पुरावे, सयामधील फसवणूक आणि विकीचा कट लक्षात घेऊन अंतिम निकाल दिला. समीरने फसवणूक करून तयार केलेले सर्व जमिनीची खरेदी, खत आणि स्टॅम्प पेपर्स कोर्टाकडून तत्काळ रद्द करण्यात आले. गजाननराव आणि पार्वतीबाईंना त्यांच्या सर्व जमिनीची आणि घराची मालकी पूर्ववत परत देण्यात आली. विकी आणि त्याच्या साथीदारांना फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि गुन्हेगारी कट रचल्याबद्दल 5 वर्षाच्या सक्त मजुरीची शिक्षा सुनावण्यात आली.
समीरला त्याच्या कृत्याचा पश्चाताप झाला असला तरी कायद्याच्या दृष्टीने फसवणुकीच्या गुन्ह्यात सहभाग असल्यामुळे त्याला 1 वर्षाची साधी कैद आणि दंडाची शिक्षा सुनावली गेली. समीरला जेव्हा पोलीस गाडीत घेऊन जात होते तेव्हा तो वळून आई वडिलांकडे पाहत होता. गजाननराव त्याच्याकडे पाहत म्हणाले, समीर, 1 वर्षानंतर जेव्हा तू जेलमधून बाहेर येशील तेव्हा तुला ही संपत्ती नाही तर तुझा बाप पुन्हा उभा राहिलेला दिसेल. पण लक्षात ठेव, नाती पैशाने विकत घेता येत नाहीत. त्या एका सईने कुटुंब रस्त्यावर आले होते खरे, पण त्या सईमुळे उघड झालेल्या सत्याने एका भरकटलेल्या मुलाला योग्य मार्ग दाखवला आणि कपटी माणसाचा बुरखा फाडला.